नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 350 प्लस वन लाइनर प्रश्नांचा समावेश केलेला आहे। येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका। तसेच जर या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपल्या स्पर्धा अभ्यास या ॲपवरती ही पीडीएफ आपल्याला उपलब्ध करण्यात येईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क उपक्रम सुरू केला आहे? तर काय असेल या प्रश्नाचे योग्य उत्तर? तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क उपक्रम। पुणे या शहरातून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। याचा उद्देश काय आहे बघा, किमतीतील चढ उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि कापूस, हळद आणि मका लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे बाजारातील जोखमींपासून संरक्षण करणे। तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हेजिंग डेस्क उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे। नेक्स्ट आहे, 1 जुलै 2025 रोजी आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? केशवन रामचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवीन कार्यकारी संचालक म्हणून आरबीआयचे। 2029च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे आयोजन कोणता देश करेल? भारत देश करणार आहे। तर बघा, 2029 मधील ही जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांची आवृत्ती 23वी असणार आहे। तर बघा, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणच्या गांधीनगरमधील एकता नगर केवडिया या ठिकाणी हे स्पर्धा आयोजन असणार आहे। तर 2025 मध्ये 21वी आवृत्ती झालेली आहे USA अमेरिकेतील बर्मिंगहॅम या ठिकाणी। नेक्स्ट आहे, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? शिखर धवन यांचे आहे। US ओपन 2025 बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? आयुष शेट्टी यांनी। आयुष शेट्टी हा BWF वर्ल्ड टूर जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला आहे। तसेच तन्वी शर्मा ही BWF वर्ल्ड टूर फायनल्स मध्ये पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय ठरली। फायनल मध्ये ती पोहोचलेली आहे, परंतु फायनल तिला जिंकता आलेला नाही। फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स लिमिटेडचे वरिष्ठ सल्लागार कोण बनले आहेत? अमिताभ कांत बनलेले आहेत। भारतातील सर्वात लांब पशु ओव्हरपास कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेस वेवर बांधण्यात आला आहे? दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरती बांधण्यात आलेला आहे। बघा, हा भारतातील सर्वात लांब पशु ओव्हरपास कॉरिडॉर आहे। कुठे आहे बघा हा? तर राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यामध्ये आहे। याची लांबी 12 किलोमीटर आहे। 1 जुलै 2025 रोजी INS तमाल भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे। तर हे कोणत्या देशात बांधले गेले आहे? रशिया या देशामध्ये बांधण्यात आलेले आहे। भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली कुठे स्थापन केली जाईल? आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी। दिव्यांशी भौमिकने आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकलेले आहे। बघा, ही जी आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 कधी झालेली आहे? 26 जून ते 2 जुलै 2025 दरम्यान उझबेकिस्तान या देशातील ताशकंद या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। 15 वर्षाखालील मुली एकेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी दिव्यांशी भौमिक ही पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे। 1 जुलै 2025 पासून भारतीय गुप्तचर संस्था संशोधन आणि विश्लेषण विंगच्या म्हणजेच रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पराग जैन यांची। तर बघा, 1 जुलै 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे रॉचे प्रमुख म्हणून। भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आले आहे? केरळ राज्यातील अरलम या ठिकाणी। तर बघा, अरलम वन्यजीव अभयारण्य केरळ राज्यातील कन्नूर या ठिकाणी आहे। तर या अभयारण्याचे नाव बदलून आता अरलम फुलपाखरू अभयारण्य असे करण्यात आलेले आहे, जे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरलेले आहे। नेक्स्ट आहे, सालखान जीवाश्म उद्यान कोणत्या राज्यात आहे ज्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात। संरक्षित क्षेत्रांच्या राष्ट्रीय मूल्यांकनात कोणते राज्य अव्वल आहे? केरळ राज्य ठरलेले आहे अव्वल। इतर शीर्ष राज्य बघा, कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल प्रदेश। केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड पहिल्या क्रमांकावरती राहिलेली आहे। तर लडाखची कामगिरी सर्वात कमकुवत ठरलेली आहे।
नेक्स्ट आहे 16 जानेवारी 2026 पासून पुढील 5 वर्षांसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर झू जियाई यांची निवड झालेली आहे. त्यांचा कार्यभार कधी सुरू होणार आहे? तर 16 जानेवारी 2026 पासून पुढील 5 वर्षांसाठी. झू जियाई हे चीनचे माजी अर्थमंत्री आहेत. तर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर जीन लिकुन हे 15 जानेवारी 2026 रोजी निवृत्त होतील आणि त्याच्यानंतर 16 जानेवारी 2026 पासून पुढील 5 वर्षांसाठी झू जियाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष म्हणून. नेक्स्ट आहे उझचेस कप मास्टर्स 2025चा विजेता कोण आहे? आर प्रज्ञानंद ठरलेला आहे विजेता. आणि ही जी स्पर्धा होती ही उझबेकिस्तानमधील ताशकंद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. द इमर्जन्सी डायरीज इयर्स डॅट फोर्स अ लीडर हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणाच्या भूमिकेवर आधारित आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरती आधारित आहे. जून 2025 मध्ये कोणत्या कारवाईअंतर्गत सीबीआयने सायबर फसवणुकीमध्ये म्यूल बँक खाती उघडकीस आणली आहेत? तर यासाठी ऑपरेशन चक्र 5 राबवण्यात आलेले होते. तर बघा हे जे ऑपरेशन चक्र 5 आहे हे 5 राज्यांमध्ये राबवण्यात आलेले होते: राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश. तर म्यूल बँक खाती म्हणजे काय बघा? तर बेकायदेशीर निधी लपविण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते. आणि ही सायबर फसवणूक उघडकीस आणण्यासाठी सीबीआयने ऑपरेशन चक्र 5 राबवलेले होते. नेक्स्ट आहे गुगल डीप माइंडने विकसित केलेल्या नवीन AI मॉडेलचे नाव काय आहे? अल्फा जिनोम हे नाव आहे. याचे उद्दिष्ट काय आहे? तर मानवी DNA मधील लहान उत्परिवर्तनांचे विश्लेषण करणे आणि हे बदल आरोग्य आणि रोगांवर कसा परिणाम करतात हे समजून घेणे. तर अल्फा जिनोम हा गुगल डीप माइंडने विकसित केलेला नवीन AI मॉडेल आहे. रोगाचे निदान कोणते करण्यात येणार आहे बघा या अंतर्गत? कर्करोग आणि अनुवंशिक विकार. नेक्स्ट आहे एरी सिल्क कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मेघालय. आंतरराष्ट्रीय रॉकेट अभियांत्रिकी स्पर्धेत मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा क्रमांक कितवा आहे? 2रा क्रमांक आहे. नेक्स्ट आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड श्रीलंकेतील कोणते डॉकयार्ड विकत घेणार आहे? कोलंबो डॉकयार्ड विकत घेणार आहे. कोणाकडून घेणार आहे बघा? तर जपानच्या ओनोमिची डॉकयार्ड कंपनीकडून खरेदी करणार आहे. कोलंबो डॉकयार्डमधील 52% आसपासचा जो भाग आहे, शेअर्स आहेत, ते खरेदी करणार आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. 30 जून 2025 रोजी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन झोन 2 परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी. उद्दिष्ट होते सुशासन, संसाधन व्यवस्थापन, लोकशाहीचे रक्षण करणे आणि डिजिटल युगात नवोपक्रम स्वीकारणे. 1 जुलै 2025 पासून कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांना आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना इंधन दिले जाणार नाही? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात. नेक्स्ट आहे बघा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDTचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ किती वाढवला गेला आहे? 1 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे. बघा 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. भारत अलीकडेच कोणत्या भयानक डोळ्यांच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झाला आहे? तर ट्रॅकोमा. तिन्ही प्रकारात शतके करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तिन्ही प्रकारात वन डे, कसोटी आणि T20 या तिन्ही प्रकारात शतके करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर स्मृती मानधना योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? 1 जुलै रोजी. सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी कॉडने कोणते पहिलेच सागरी निरीक्षण अभियान सुरू केले आहे? तर सागरी निरीक्षक मोहीम. नाव आहे कॉड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. यामध्ये कोणते देश सहभागी झालेले आहेत? तर कॉडचे 4 देश भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर गुआम. अमेरिकेचे धोरणात्मक नौदल तळ आहे हे गुआम या ठिकाणी कॉडचा पहिला सागरी निरीक्षक अभियान सुरू करण्यात आले. नाव आहे कॉड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी कोठे केली आहे? गाझियाबाद या ठिकाणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कोठे केले आहे? तेलंगणातील निजामाबाद या ठिकाणी.
पायतोंगतार्न शिनावात्रा या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या ज्यांना न्यायालयाने पदावरून निलंबित केले आहे? तर याचे एक उत्तर आहे थायलंड. का निलंबित केले? तर थाई पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडियनचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी फोनवर बोलताना त्यांच्याच देशाच्या वरिष्ठ कमांडरला विरोधक असे म्हटलेले होते. त्यामुळेच त्यांना न्यायालयाने पदावरून निलंबित केलेले आहे. नेक्स्ट आहे बघा, जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी साजरा केला जातो? तर बघा 2 जुलै रोजी. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन कोठे झाले आहे? उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर या ठिकाणातील पिपरी भटहट या ठिकाणी झालेले आहे. विशेषतः काय आहे तर हे उत्तर प्रदेशातील पहिले आयुष विद्यापीठ आहे. UN इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्टेलिटी एस्टिमेशन याच्या 2024 रिपोर्टनुसार भारतात 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूदरात किती घट झाली आहे? 78% घट झालेली आहे. तर संयुक्त राष्ट्राने भारताचे वर्णन बाल आरोग्याच्या क्षेत्रात रोल मॉडेल असे केलेले आहे. नेक्स्ट आहे 1 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला किती वर्ष पूर्ण झाली? 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1 जुलै 2015 रोजी केंद्र सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केलेला होता. तर आता 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जून 2025 मध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगाने किती पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे? तर 345. तर हे 345 जे पक्ष आहेत ते 2019 नंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही किंवा त्यांचे जे पत्ते होते ते पत्ते हे आता त्या पत्त्यावरती त्यांची नोंदणी नाहीये. नेक्स्ट आहे 1 जुलै 2025 रोजी एअर ऑफिसर इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन कोण बनले आहेत? एस शिवकुमार VSM. 30 जून 2025 रोजी पहिला आसियान भारत क्रूझ संवाद कोठे झाला? तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी. उद्देश होता भारत आणि आसियान देशांमधील क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि बंगालच्या उपसागरात आणि हिंद महासागर क्षेत्रात क्रूझ पर्यटन विकसित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै 2025 पर्यंत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते? घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या 5 देशांच्या दौऱ्यावरती होते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. 1 जुलै 2025 रोजी रेल वन ॲप कोणी लॉन्च केले आहे? अश्विनी वैष्णव यांनी. नवी दिल्ली या ठिकाणी हे ॲप लॉन्च करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, भारताने कोणत्या देशातून जमीन आणि सागरी बंदरांद्वारे ज्यूट आयातीवर बंदी घातली आहे? बांगलादेशातून. 1 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मान्यता दिली आहे. ते कोणत्या जुन्या धोरणाची जागा घेईल? तर राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001 ची. जून 2025 मध्ये भारतीय रेल्वेने कोणत्या आफ्रिकन देशात 2 लोकोमोटिव्ह इंजिन निर्यात केली आहेत? मोझांबिक या देशामध्ये. कसोटी क्रिकेटमध्ये लागू केलेल्या स्टॉप क्लॉक नियमानुसार नवीन शतक किती सेकंदात सुरू करावे लागणार आहे? 60 सेकंदाच्या आत नवीन ओव्हर सुरू करावी लागणार आहे. आणि जर ही ओव्हर 60 सेकंदाच्या आत सुरू झाली नाही तर 3 वेळा त्यांना चान्स देण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर त्यांच्याकडून हा नियम भंग झाला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून 5 धावा मिळणार आहेत. नेक्स्ट आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या सौर ऊर्जा अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत 40 लाख घरांना सौर ऊर्जेने जोडेल? 2027 पर्यंत. जून 2025 मध्ये कोणत्या देशाच्या संसदेने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी सोबत सहकार्य स्थगित करण्याचा ठराव मंजूर केला आहे? इराण या देशाने. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशात हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे? कझाकस्तानमध्ये. 1 जुलै 2025 रोजी भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या प्रकल्प 17A अंतर्गत बांधलेल्या स्वदेशी स्टील्थ फ्रिगेटचे नाव काय आहे? INS उदयगिरी. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचे नवीन नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? सावित्रीबाई फुले यांचे. नवीन नाव काय आहे बघा आता? सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था. नेक्स्ट आहे, भारतातील पहिली UPI संचालित बँक शाखा कोठे सुरू करण्यात आली आहे? बंगळुरू या ठिकाणी. कोणी सुरू केलेली आहे बघा? फिनटेक फर्म स्लाइसने सुरू केलेली आहे. स्लाइस ही फिनटेक फर्म कोठे आहे? बेंगळुरूमध्ये आहे. तर ही भारतातील पहिली UPI संचालित डिजिटल बँक शाखा आहे.
नेक्स्ट आहे जुलै 2025 मध्ये द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, आणि हा पंतप्रधान मोदींचा 24वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. 1 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? बिहार राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. उद्दिष्ट आहे इंटर्नशिप, व्यावहारिक अनुभव आणि कौशल्य विकासाद्वारे 18 ते 28 वयोगटातील तरुणांना रोजगारासाठी तयार करणे. तर 1 जुलै 2025 रोजी आणखीन एक योजना सुरू केलेली आहे बिहार सरकारने, मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना. या योजनेचे उद्दिष्ट आहे बिहारचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे. तर या अंतर्गत 50 वर्षांच्या वरील जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना महिना 3000 पेन्शन मिळणार आहे. नेक्स्ट आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर येथील दाल सरोवर या ठिकाणी. कालावधी असणार आहे 21 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान. नेक्स्ट आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 3रा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, 758 युनिकॉर्न आहेत. 2ऱ्या क्रमांकावरती आहे चीन, 343 युनिकॉर्न आहेत. आणि भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. भारतामध्ये एकूण 64 युनिकॉर्न आहेत. तर बघा, जागतिक शहर क्रमवारी जगातील पहिले 3 शहर कोणते आहेत? सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि बीजिंग. भारतातील 3 शहरांचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे, बेंगळुरू, मुंबई आणि गुरुग्राम. नेक्स्ट आहे भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोठे स्थापन झाला आहे? तर पंजाब राज्यातील फाजिल्का या ठिकाणी भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा स्थापन करण्यात आलेला आहे. याचे डिझाईन आणि बांधकाम इक्बाल सिंग यांनी केलेले आहे. आणि हा जो लाकडी गुरुद्वारा आहे हा पूर्णपणे फिनलंडमधून आयात केलेल्या देवदार लाकडापासून बनवलेला आहे. नेक्स्ट आहे 2026 साठी हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली आहे? दीपिका पदुकोण. तर बघा, हॉलिवूड वॉक ऑफ फेम हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण. हा पुरस्कार तिला 2026 साठी मिळालेला आहे. नेक्स्ट आहे जुलै 2025 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? पाकिस्तानने स्वीकारलेले आहे. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे? तर बघा, मनमोहन सिंग यांच्या बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नवीन नाव मनमोहन सिंग यांच्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे. नवीन नाव काय आहे? डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरती असणारी ही पहिलीच युनिव्हर्सिटी आहे. जुलै 2025 मध्ये मिथेन सॅट उपग्रह अवकाशात गायब झाला आहे. हा उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला? मार्च 2024 मध्ये याचे प्रक्षेपण करण्यात आलेले होते, जो जुलै 2025 मध्ये गायब झालेला आहे. भारतातील पहिली QR आधारित डिजिटल घर पत्ता प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? मध्य प्रदेश राज्यातील इंदूर या शहरात सुरू करण्यात आलेली आहे. इंदूर महानगरपालिकेने ही योजना सुरू केलेली आहे. जुलै 2025 मध्ये माउंट एल्ब्रसवर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनला आहे? तेगबीर सिंग हा बनलेला आहे. पंजाबमधील रोपार या ठिकाणचा आहे तेगबीर सिंग. त्याचे वय काय आहे बघा? 6 वर्ष 9 महिने आणि 4 दिवस. तर तो माउंट एल्ब्रसवर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेला आहे. सेलने मध्य पूर्वेमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय कोठे उघडले आहे? तर दुबई या ठिकाणी, संयुक्त अरब अमिराती या देशातील दुबई या ठिकाणी उघडलेले आहे. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला आहे? रवी शास्त्री यांना दिलेला आहे. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्थेच्या 6व्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे? झारखंड राज्यातील रांची या ठिकाणी झालेले आहे हे. नेक्स्ट आहे 3 जुलै 2025 रोजी शहरी स्थानिक संस्थांची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? हरियाणा राज्यातील मानेसर या ठिकाणी. थीम काय होती बघा? संवैधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणीला बळकटी देण्यात शहरी स्थानिक संस्थांची भूमिका आहे. नेक्स्ट आहे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केले आहे? महसूल गुप्तचर संचालनालयाने हे ऑपरेशन सुरू केलेले आहे, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. FIH वुमेन्स प्रो लीग 2025 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? नेदरलँडने. US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? आयुष शेट्टी यांनी.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? शुभांशु शुक्ला. भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? कांस्य पदक जिंकलेले आहे. तर ही वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप नॉर्वे या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने खेलो भारत धोरण 2025 याला मंजुरी दिली असून ते कोणत्या वर्षाच्या क्रीडा धोरणाचे स्थान घेणार आहे? तर 2001च्या. सुकन्या सोनोवाल कोणत्या राज्याच्या आहेत ज्यांची जुलै 2025 मध्ये राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून निवड झाली आहे? आसाम राज्याच्या आहेत त्या. आसाम राज्याच्या लखीमपूर जिल्ह्यातील आहेत ज्यांची नुकतीच राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून निवड झालेली आहे. भारतातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची पायाभरणी कोठे करण्यात आली? गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी. तर बघा, भारतातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे नाव काय आहे? त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. कोणत्या ठिकाणी आहे हे? गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी. ग्राहकांच्या संख्येच्या आधारे जगातील सर्वात मोठा फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस प्रदाता कोण बनला आहे? रिलायन्स जिओ. अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणत्या देशातील प्राचीन माणसाचा संपूर्ण जीनोम अनुक्रमित केला आहे? इजिप्त. जुलै 2025 मध्ये अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? रशिया. जुलै 2025 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुनील कदम यांची. जनरल सर जॉन कोटेलावाला संरक्षण विद्यापीठ कोठे आहे ज्याने हिंदी भाषा शिकण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे? श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी आहे. जनरल सर जॉन कोटेलवाला डिफेन्स युनिव्हर्सिटी कोलंबो या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे हिंदी भाषा शिकण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. जुलै 2025 मध्ये ऑपरेशन मेलॉन कोणी राबवले आहे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने राबवलेले आहे. काय होता बघा मेलॉन ऑपरेशन राबवण्याचा उद्देश? अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखणे. जुलै 2025 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना. आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरिक सन्मान हा नरेंद्र मोदी यांना मिळणारा 25वा आंतरराष्ट्रीय नागरिक सन्मान ठरलेला आहे. पंतप्रधान मोदी हे सन्मान मिळवणारे पहिले परदेशी नेते बनलेले आहेत. म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगोचा जो सर्वोच्च नागरिक सन्मान आहे हा पहिल्यांदाच परदेशी नेत्याला देण्यात आलेला आहे. भारतीय नौदलाची पहिली महिला लढाऊ पायलट कोण बनली आहे? आस्था पुनिया. भारतातील पहिले ट्रान्सजेंडर रुग्णालय कोठे सुरू झाले आहे? हैदराबादमधील नारायणगुडा या ठिकाणी. तर भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर रुग्णालयाचे नाव काय आहे? सबरंग नाव आहे. हे जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल सर्व ट्रान्सजेंडर मार्फत चालवले जाते. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच कोणत्या शहराची प्रतिकात्मक चावी देण्यात आली आहे? अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स या ठिकाणची या शहराची प्रतिकात्मक चावी देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. ब्रिक्स शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? रिओ दी जानेरो ब्राझील. तर बघा 2025 मधील ही आवृत्ती होती 17वी. कालावधी होता 6 आणि 7 जुलै 2025 रोजी. अध्यक्ष होते ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा. 2025च्या परिषदेची थीम होती अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिण सहकार्य मजबूत करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्याचा आजारमुक्त डब्बा कोठे बसवण्यात आला आहे? उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी. नेक्स्ट आहे 5 जुलै 2025 रोजी अमेरिकेत द अमेरिका पार्टीची स्थापना कोणी केली? एलोन मस्क यांनी. अलीकडेच सी फ्लड या वेब आधारित एकात्मिक पूर अंदाज प्रणालीचे उद्घाटन कोणी केले आहे? CR पाटील यांनी केलेले आहे. 2025 ते 2029 या कालावधीसाठी भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? सुधांशु मित्तल बनलेले आहेत. सरचिटणीस आहेत उपकांत सिंह. भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशु मित्तल आणि सरचिटणीस बनलेले आहेत उपकांत सिंह. 2025चा ग्रँड चेस टूर मध्ये रॅपिड विजेतापद कोणी जिंकले? गुकेश डोमराजू म्हणजेच डी गुकेश यांनी. ही जी स्पर्धा होती हे क्रोएशियातील झाग्रेब या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. जागतिक बँकेच्या गिनी निर्देशांकात कोणता देश जगातील 4था सर्वात समान देश बनला आहे?
भारत. पहिले 3 देश कोणते आहेत बघा? स्लोवाक प्रजासत्ताक, स्लोवेनिया आणि बेलारूस. चौथ्या क्रमांकावरती आहे भारत. 2025 क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांना. कमला प्रसाद बिसेसर या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान आहेत, यांना कोणत्या भेटवस्तू दिलेल्या आहेत बघा? राम मंदिराची प्रतिकृती, अयोध्या, शरयू नदीचे पवित्र पाणी आणि प्रयाग महाकुंभाचे पाणी. नेक्स्ट आहे जुलै 2025 मध्ये कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील झाले आहेत? कोलंबिया आणि उझबेकिस्तान. अनिमेश कुजूरने 100 मीटर शर्यत किती वेळेत पूर्ण करून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे? 10.18 सेकंदात. भारतातील पहिली खासगी उपग्रह इंटरनेट सेवा कोणती कंपनी सुरू करणार आहे? अनंत टेक्नॉलॉजीज. 2025च्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? साक्षी, जॅस्मिन, लंबोरे आणि नुपूर तिघींनीही जागतिक बॉक्सिंग 2025 कपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. कझाकिस्तानातील अस्ताना या ठिकाणी जागतिक बॉक्सिंग कप स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. जुलै 2025 मध्ये मायक्रोसॉफ्टने 25 वर्षानंतर कोणत्या देशात आपला व्यवसाय बंद केला आहे? पाकिस्तानमध्ये. जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे CEO कोण बनले आहेत? संजोग गुप्ता भारताचे आहेत, तर हे ICCचे नवीन CEO बनलेले आहेत. आणि अध्यक्ष जय शहा 2024 पासून आहेत. नेक्स्ट आहे 2024 मध्ये जगातील चौथा सर्वात मोठा जैवइंधन ग्राहक कोण बनला आहे? भारत. जगातील 5 सर्वात जास्त जैवइंधन वापरणारे देश अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया. भारत 4थ्या क्रमांकावरती आहे आणि चीन 5व्या क्रमांकावरती आहे. 4 जुलै 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. उद्देश आहे 5000 गावांमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वावलंबी बनवणे आणि गरिबीतून बाहेर पडणे. 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? आपला भारत देश करणार आहे. एक्सपिडिशन 75चा भाग म्हणून नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली आहे? अनिल मेनन यांची. 2025चा कॉनकाकॅफ गोल्ड कप कोणी जिंकला आहे? मेक्सिको देशाने. उपविजेता राहिलेला आहे अमेरिका संघ. SRN मेहता CBSE शाळेने नासा NSS स्पेस सेटलमेंट डिझाईन स्पर्धा 2025 जिंकली आहे. ही शाळा कोणत्या राज्यात आहे? कर्नाटकातील कलबुर्गी या ठिकाणी आहे ही शाळा. गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारी मशरिक बँक कोणत्या देशातील पहिली बँक बनली आहे? UAE. मुंबईतील कार्निक पुलाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? सिंदूर पूल ठेवण्यात आलेले आहे. चेहरा स्कॅन करून रेशन वितरित करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? हिमाचल प्रदेश. भारत आणि कोणत्या देशादरम्यान ज्या माता संयुक्त तटरक्षक दलाचा सराव आयोजित करण्यात आला? जपान. भारत आणि जपान या 2 देशादरम्यान ज्या माता हा संयुक्त तटरक्षक दलाचा सराव आयोजित करण्यात आला. ठिकाण होते बघा भारतातील चेन्नई बीच. कालावधी होता 7 ते 12 जुलै 2025 दरम्यान आणि या सरावाचे उद्दिष्ट होते सागरी सुरक्षेत सहकार्य वाढवणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे केरळची पहिली स्किन बँक कुठे उघडण्यात आली आहे? तिरुवनंतपुरम या ठिकाणी केरळची पहिली स्किन बँक आहे. तर बघा भारतातील पहिली त्वचा बँक 1978 मध्ये मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? पंजाब. मुख्यमंत्री आरोग्य योजना किंवा मुख्यमंत्री सेहत योजना पंजाब राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत 10 लाखाचे विमा किंवा 10 लाखाचा आरोग्य विमा मिळणार आहे. नेक्स्ट आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला CEO कोण बनल्या आहेत? प्रिया नायर. आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात उभारली जाईल? हरियाणा राज्यातील अरवली पर्वतरांगेमध्ये उभारण्यात येणार आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी. कन्फेशन ऑफ अ शेक्सपियर एडिक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? V.S. रवी. BMW इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हरदीप सिंग ब्रार यांची. 7 जुलै 2025 रोजी ईशान्य जिल्ह्यांसाठी दुसरा SDG म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक
कोणी जारी केला आहे? नीती आयोगाने जारी केलेला आहे. यामध्ये हांथेयाल मिझोराम राज्यातील हे जे शहर आहे सर्वाधिक गुण मिळवून पहिल्या क्रमांकावरती राहिलेले आहे आणि अरुणाचल प्रदेशातील लॉंगडिंगला हे सर्वात कमी गुण मिळवलेले आहेत. सर्वात शेवटच्या क्रमांकावरती आहे हे शहर. नेक्स्ट आहे लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या संग्रहालयात कोणाचे चित्र स्थापित करण्यात आले आहे? सचिन तेंडुलकर यांचे. जुलै 2025 मध्ये UPI स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता बनला आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो. भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार कोणी बनवले? हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बनवलेले आहे. तर हे बघा 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम या ठिकाणी हे सुपूर्द करण्यात आले भारतीय नौदलाला आणि हे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. नाव काय आहे? INS निस्तार. जुलै 2025 मध्ये साबिर खान यांची कोणत्या कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी COO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ॲपलचे. कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे? महाराष्ट्रामध्ये. पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? भारत. 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? झारखंड राज्याने. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रशांत कुमार सिंह यांची. सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ 2025 स्पर्धा कोणी जिंकली आहे? मॅग्नस कार्लसन याने. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? 11 जुलै रोजी. 2025 ची थीम आहे निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे. 53व्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे आयोजन कोणता देश करेल? इंडोनेशिया करणार आहे. कालावधी असणार आहे 19 ते 25 ऑक्टोबर इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्सने 7 जुलै 2025 रोजी सुरू केलेल्या वी वाईज उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? महिलांचे सक्षमीकरण. कोणी सुरू केलेलं आहे? ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्सने 7 जुलै 2025 रोजी. नाव काय आहे? वी वाईज म्हणजेच काय? वुमेन इन इनोव्हेशन सायन्स अँड एंटरप्रेन्युअरशिप. नेक्स्ट आहे सॉव्हरेन AI प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला आहे? HCL सॉफ्टवेअरने लॉन्च केलेला आहे. जुलै 2025 मध्ये चक्रीवादळ दानस चा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे? तैवान या देशावरती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस पुरस्कार देण्यात आला आहे? ब्राझील या देशाचा आणि हा 26वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. 1 जानेवारी 2026 पासून युरोझोनचा 21वा सदस्य कोण होईल? बल्गेरिया हा देश. इंग्लंडमधील एजबेस्टन येथे कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ कोणता ठरला आहे? भारत. 30 जून 2025 रोजी डिजी लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याचे उद्देश किंवा उद्दिष्ट काय आहे बघा? डिजिटल सेवांद्वारे शहरी महिलांना सक्षम बनवणे. IPL मधील सर्वात मौल्यवान फ्रँचायझी कोण बनली आहे? RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. त्यांचे मूल्य किती झालेले बघा? ब्रँड व्हॅल्यू झालेली आहे $269 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 2304 कोटी रुपये. जुलै 2025 मध्ये महिलांसाठी सहेली स्मार्ट कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? दिल्लीमध्ये. तर बघा गुलाबी कार्ड योजना होती ते बंद करून सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. याचे उद्दिष्ट काय आहे? तर मोफत प्रवास योजनेचा गैरवापर रोखणे आणि प्रणाली डिजिटल आणि पारदर्शक करणे. हे जी नवीन योजना सुरू केलेली आहे सहेली स्मार्ट कार्ड योजना याचे लाभार्थी फक्त दिल्लीतील महिला आणि ट्रान्सजेंडर वयात असणार आहे. नेक्स्ट आहे शाकंभरी महोत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलविट्सिया मिराबिलिस पुरस्कार प्रदान केला आहे? नामिबियाने. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 27वा जागतिक सन्मान आहे. AI शेफने चालवलेले पहिले रेस्टॉरंट कोठे उघडले जाईल? दुबई या ठिकाणी. बुर्ज खलिफाच्या शेजारी हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. हे पहिले AI शेफने चालवलेले रेस्टॉरंट असणार आहे. रेस्टॉरंटचे नाव असणार आहे वूहू आणि शेफचे नाव असणार आहे शेफ आयमन.
आशियातील सर्वात वृद्ध हत्तीनी वत्सला कोणत्या व्याघ्र प्रकल्पात मृत्युमुखी पडली? पन्ना व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश. जुलै 2025 मध्ये ऑपरेशन कालनेमी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? उत्तराखंड राज्यामध्ये. याचे उद्देश काय आहे तर संत असल्याचे भासवून लोकांना फसवणाऱ्या आणि सनातन संस्कृतीला बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेनिफर गर्लिंग सिमन्स कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत? सुरिनामच्या. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने डासांशी लढण्यासाठी स्मार्ट AI सिस्टीम सुरू केली आहे? आंध्र प्रदेश राज्याने. जुलै 2025 मध्ये नवजात मुलांसाठी मलेरियावरील पहिले औषध कोणत्या देशाच्या आरोग्य संस्थेने मंजूर केले आहे? स्वित्झर्लंडने. औषधाचे नाव आहे क्वार्टियम बेबी किंवा काही देशांमध्ये याला रियामेट बेबी असे म्हटले जाते. हे औषध कोणी तयार केलेले आहे तर स्वित्झर्लंडमधील नोवार्टिस या कंपनीने हे औषध तयार केलेले आहे. नवजात मुलांसाठी मलेरियावरील पहिले औषध आहे हे जे औषध आहे नवजात मुले किंवा 4.5 वजन असणाऱ्या मुलांसाठी उपयोगी असणार आहे. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? शरण कुमार लिंबाळे यांना. मराठी साहित्यिक आहेत ते. तर त्यांच्या सनातन या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही कादंबरी 2010 मध्ये प्रकाशित करण्यात आलेली होती. गजमित्र योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आसाम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य उद्दिष्ट आहे मानव आणि हत्तींमधील वाढता संघर्ष थांबवणे. भारत मका शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. तर बघा, भारत मका शिखर परिषद 2025 आवृत्ती होती 11वी, तारीख होती 7 जुलै 2025 आणि उद्दिष्ट होते 2047 पर्यंत मक्याचे उत्पादन दुप्पट करणे. भारत ऊर्जा साठवण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? 8 ते 11 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी. 2027 मध्ये ISSF नेमबाजी विश्वचषक वरिष्ठ ही स्पर्धा कोण आयोजित करेल? भारत आयोजित करणार आहे. तर 2028 मध्ये भारत ISSF ज्युनियर विश्वचषक देखील आयोजित करणार आहे. नवी दिल्ली या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 2027 मध्ये वरिष्ठ नेमबाजी विश्वचषक असेल आणि 2028 मध्ये ज्युनियर विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. पीटर रुफाई हे कोणत्या देशातील फुटबॉल खेळाडू होते ज्यांचे 4 जुलै 2025 रोजी निधन झाले? नायजेरियाचे ते फुटबॉल खेळाडूपटू होते. बिहार सरकारने राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी निवासी महिलांना किती टक्के आरक्षण दिले आहे? 35%. फक्त बिहारमधीलच कायमस्वरूपी ज्या महिला निवासी आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षण असणार आहे 35% आणि जे इतर राज्यातून येणाऱ्या महिला आहेत त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये असणार आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यात गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे? महाराष्ट्रामध्ये. जुलै 2025 मध्ये बायो इन्फॉर्मेटिक्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म BioEMU कोणी लॉन्च केला? मायक्रोसॉफ्टने. उद्दिष्ट आहे मोठ्या प्रमाणावर जिनोमिक आणि प्रथिने कृतीशास्त्र डेटाची जलद प्रक्रिया करणे. 6 जुलै 2025 रोजी कोणत्या व्यक्तीच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतीय टपाल विभागाने एक स्मारक टपाल तिकीट जारी केले आहे? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. तसेच 125 रुपयांचे नाणेही जारी करण्यात आलेले आहे. केंद्रीय विद्यापीठांसाठी राष्ट्रीय स्तरावरील कुलगुरू परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? गुजरात राज्यातील केवाडिया या ठिकाणी. तारीख होती 10 ते 11 जुलै 2025 दरम्यान. उद्दिष्ट होते केंद्रीय विद्यापीठांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे. टाइम 100 निर्मात्यांच्या यादीत स्थान मिळवणारी पहिली आणि एकमेव भारतीय कोण बनली आहे? प्राजक्ता कोळी. तर प्राजक्ता कोळी ही कंटेंट क्रिएटर आहे, अभिनेत्री आहे आणि लेखिकाही आहे. भारतातील पहिल्या बॅगलेस चहासाठी अलीकडेच पेटंट मिळवलेला उला टी प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम. उत्तर प्रदेश ॲग्रीटेक इनोव्हेशन हब आणि टेक शोकेसचे उद्घाटन कोठे झाले आहे? मेरठ. जुलै 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीनतम फिफा क्रमवारीत भारताचे स्थान काय आहे? 133व्या क्रमांकावरती आहे. पहिले 5 देश कोणते आहेत बघा? अर्जेंटिना, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड आणि ब्राझील. जुलै 2025 मध्ये आदिवासी युवकांसाठी तलाश उपक्रम राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था आणि कोणी सुरू केला आहे? युनिसेफ इंडियाने सुरू केलेला आहे. तलाश लॉंग फॉर्म काय होतं बघा? ट्रिबायल ॲप्टिट्यूड लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब.
ट्रायबल ॲप्टिट्यूड लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब. 10 जुलै 2025 रोजी डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांविरुद्ध कोणत्या राज्याच्या विधानसभेने विधेयक मंजूर केले आहे? महाराष्ट्र राज्याने. भारताचे 44वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? मराठा लष्करी भूसदृश किंवा लँडस्केप. यामध्ये एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे. यामधील महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत: सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. आणि 12वा किल्ला हा तमिळनाडूमधील आहे, जिंजीचा किल्ला. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? वर्षा देशपांडे यांना. वर्षा देशपांडे या सातारच्या आहेत. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत? सोनाली मिश्रा. 2025चा फिफा क्लब विश्वचषक कोणी जिंकला आहे? चेल्सी इंग्लंडच्या संघाने. उपविजेता राहिलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन फ्रान्स. स्वच्छता सर्वेक्षण 2024 नुसार कोणत्या शहराला सर्वात स्वच्छ शहराचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे? गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराला. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समुद्राखालील बोगद्याचा पहिला भाग कोणत्या राज्यात पूर्ण झाला आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे नाव आहे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर. महाराष्ट्रातील घनसोली आणि शिळफाटा दरम्यान हा बोगदा बांधण्यात आलेला आहे. 2025चा पेन पिंटर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? लीला अबुलेला यांना. लीला अबुलेला या सुदामी स्कॉटिश लेखिका आहेत. पेन पिंटर पुरस्कार लीला अबुलेला यांना. अर्थुंकुल पोलीस स्टेशन कोणत्या राज्यात आहे? जे भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन बनले आहे. केरळ राज्यातील अल्फाजा जिल्ह्यात आहे. टेस्लाने भारतात पहिले अनुभव केंद्र कोठे उघडले आहे? मुंबई या ठिकाणी. 15 जुलै 2025 पासून LICचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? R दोराईस्वामी यांची. हरिकृष्णन AR भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे? 87वा. जुलै 2025 मध्ये भारतीय सैन्याचा प्रचंड शक्ती सराव कोठे आयोजित करण्यात आला? खरगा कॉर्प्स फील्ड ट्रेनिंग एरिया मेरठ. आयोजक होते भारतीय सैन्याच्या राम विभाग. उद्देश आहे आधुनिक युद्धतंत्रांचे थेट प्रदर्शन करणे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? डॉक्टर अभिजात सेठ. कर्टिस कॅम्पर हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे जो 5 चेंडूत 5 विकेट घेणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू बनला आहे? 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कर्टिस कॅम्पर आयर्लंड या देशाचा आहे. तर बघा, 5 चेंडूत 5 विकेट्स घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू झिम्बाब्वेची केलिस नदलोवू. भारतात प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? गुजरात. 13 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला राज्यसभेसाठी नामांकित केले आहे? उज्ज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला, डॉक्टर मीनाक्षी जैन, C सदानंदन मास्टर. उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील सरकारी वकील आहेत. तर त्यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी खासदार म्हणून नामांकन दिलेले आहे. विम्बल्डन 2025 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण बनला? जॅनिक सिन्नर. उपविजेता राहिलेला आहे कार्लोस अल्काराज. महिला एकेरी विजेती इगा स्विएटेक पोलंड. उपविजेती आहे अमांडा अनिसिमोवा USA. जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू कोण होता ज्याचे 15 जुलै 2025 रोजी निधन झाले आहे? फौजा सिंग. जुलै 2025 मध्ये लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल कोण बनले आहेत? कविंदर गुप्ता. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळाली आहे? 16 जुलै 2025 रोजी. उद्दिष्ट आहे पीक उत्पादकता वाढवणे, विशेषतः कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यांमध्ये. पहिल्यांदा 100 जिल्ह्यांमध्ये योजना राबवण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने गृहसचिव गोविंद मोहन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवला आहे? 22 ऑगस्ट 2026 पर्यंत. युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? वाराणसी या ठिकाणी. कालावधी होता 18 ते 20 जुलै 2025 दरम्यान. थीम होती विकसित भारतासाठी ड्रग्ज मुक्त युवक. भारतातील दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टेड ब्रिजचे उद्घाटन कोठे झाले आहे? शिवमोगा कर्नाटक या ठिकाणी. पुलाचे नाव आहे सिगडूर पूल. लांबी आहे 2.66 मीटर. भारतातील
2.66 किलोमीटर. भारतातील सर्वात लांब केबल स्टेट पूल सुदर्शन सेतू आहे, जो द्वारका येथे आहे, गुजरात राज्यात. 2026च्या T20 विश्वचषकासाठी कोणता देश पहिल्यांदाच पात्र ठरला आहे? इटली. बेहदेन खलाम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मेघालय. 13 जुलै 2025 रोजी ड्रॉर 1 उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? इस्रायल. 2025 मध्ये हस्तलिखित वारशावरील पहिली जागतिक परिषद कोणता देश आयोजित करेल? भारत करणार आहे. कालावधी असणार आहे 11 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान. स्थळ असणार आहे भारत मंडपम नवी दिल्ली आणि थीम असणार आहे हस्तलिखित वारशातून भारताच्या ज्ञान परंपरेची पुनर्प्राप्ती. शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून किती दिवसांनी परतले? 18 दिवसांनी. 15 जुलै 2025 रोजी ते परतलेले आहेत. जुलै 2025 मध्ये पुसापती अशोक गजपती राजू यांची कोणत्या राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? गोवा राज्याचे. कोणत्या भारतीय महिला हॉकी खेळाडूला पॉलिग्राफ मॅजिक स्किल पुरस्कार 2025 मिळाला आहे? दीपिका. पुरुष गटात हा पुरस्कार बेल्जियमच्या विक्टर वेग्नेजला मिळाला आहे. जुलै 2025 मध्ये DRDO आणि भारतीय हवाई दलाने कोणत्या विमानातून स्वदेशी अस्त्र BVRAAM यांची यशस्वी चाचणी घेतली? Su-30 MKI. ओडिसातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी घेण्यात आलेली आहे. BVRAAM लॉंग फॉर्म काय होतं? दृश्य श्रेणीच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जून 2025 एडन मार्कराम यांना प्रदान करण्यात आला. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? दक्षिण आफ्रिका. महिला वर्गामध्ये हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजची खेळाडू आहे. हिला जूनचा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आलेला आहे. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने 75 लहान आणि उपनद्या पुनर्जीवित करण्यासाठी मोड मोहीम सुरू केली आहे? उत्तर प्रदेश. याचे उद्दिष्ट आहे सुकलेल्या किंवा धोक्यात असलेल्या नद्यांचे पुनर्जीवन करणे. 14 जुलै 2025 रोजी आशिष कुमार घोष यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? हरियाणा. भारतातील पहिले डिजिटल भटके गाव कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? सिक्कीम. गावाचे नाव आहे याकटेन. पहिले डिजिटल भटके गाव म्हणजे या ठिकाणी पूर्ण इंटरनेट सुविधा उपलब्ध असणार आहे, नैसर्गिक नॅचरल वातावरण असणार आहे, त्यामुळे याला भारतातील पहिले डिजिटल भटके गाव असे नाव देण्यात आलेले आहे. गावाचे नाव आहे याकटेन. सिक्कीम राज्यामध्ये आहे. न्यू कॅलेडोनियाला कोणत्या देशाचे नवीन राज्य म्हणून दर्जा मिळाला? फ्रान्स. जुलै 2025 मध्ये न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? मध्य प्रदेश. 10 जुलै 2025 रोजी भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या नौदलातील संयुक्त पॅसिफिक सराव अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला? ग्रीस. यामध्ये भारतीय जहाज INS तरकश आणि ग्रीक जहाज SS पसेरा सहभागी झाले होते. मछलीपट्टणम बंदर कोणत्या राज्यात आहे, जे 2026 पर्यंत पुनर्जीवित करण्यात येणार आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. 2025च्या तिरंदाजी विश्वचषक टप्पा 4 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? 3 पदके जिंकलेली आहेत. टेस्लाने भारतात कोणासोबत विमा भागीदारी केली आहे? एको आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स या 2 कंपन्यांसोबत. 14 जुलै 2025 रोजी निधन झालेल्या B सरोजा देवी कोण होत्या? अभिनेत्री. कृत्रिम बुद्धिमत्ता कौतुक दिन कधी साजरा केला जातो? 16 जुलै रोजी. 13 जुलै 2025 रोजी कोटा श्रीनिवास यांचे निधन झाले. ते कोण होते? अभिनेता होते. भारतातील पहिले ॲक्वाटेक पार्क कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? आसाम राज्यामध्ये. आसाम राज्यातील सोनापूर या ठिकाणी. उद्दिष्ट आहे मासेमारीला आधुनिक तंत्रांशी जोडणे. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो? 18 जुलै रोजी. 2025 ची थीम आहे गरिबी आणि असमानतेशी लढणे अजूनही आपल्या हातात आहे. मेजर लीग क्रिकेट 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? MI न्यूयॉर्क. उपविजेता राहिलेला आहे वॉशिंग्टन फ्रीडम. भारतातील पहिले AI कॅम्पस कोठे उघडले जाईल? आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी. जुलै 2025 मध्ये ब्रिटनने मतदानाचे किमान वय 18 वर्षांवरून किती केले आहे? 16 वर्ष.
23 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष कोण बनले आहेत? नितीन गुप्ता. स्मिता झिंगरान, पी डॅनियल आणि सुशील कुमार जयस्वाल यांची नियामकाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता आणि स्मिता झिंगरान, पी डॅनियल आणि सुशील कुमार जयस्वाल हे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. 11 जुलै 2025 रोजी कोणत्या राज्यात पशुधन आणि कुक्कुटपालनाला शेतीचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्र. आणि पशुधन आणि कुक्कुटपालनाला शेतीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. कलिंग रत्न पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? धर्मेंद्र प्रधान यांना, केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. कलिंग रत्न पुरस्कार हा ओडिशा राज्यातर्फे दिला जातो. 14 जुलै 2025 रोजी भारतातील पहिली रोरो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे? गोवा राज्यामध्ये. बघा, गोवा राज्यातील मांडवी नदीवरती मार्ग आहे चोराव बेट ते रायबंदर पणजी. नाव आहे गंगोत्री आणि द्वारका. 16 जुलै 2025 रोजी भारतीय लष्कर आणि DRDOने आकाश प्राईम एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी कोठे केली? लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये. सिम्बेक्स सराव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? सिंगापूर या देशामध्ये. पूर्ण नाव आहे सिंगापूर भारत सागरी द्विपक्षीय सराव. 2025 ची आवृत्ती आहे 32वी. कालावधी आहे 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान. भागीदार होते भारतीय नौदल आणि सिंगापूर प्रजासत्ताक नौदल. उद्दिष्ट आहे सागरी सुरक्षा मजबूत करणे. लुंगफून रोपई हे कोणत्या राज्यात आहे, ज्याला जुलै 2025 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले आहे? मिझोराम या राज्यामध्ये. भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची बिहारसाठी स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे? नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा. स्वीप मोहीम सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. 2025 चा संयुक्त राष्ट्रांचा मंडेला पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ब्रेंडा रेनॉल्ड्स, कॅनेडियन आदिवासी सामाजिक कार्यकर्ते, आणि केनेडी ओडेड, केनिया सामाजिक उद्योजक, या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रांचा मंडेला पुरस्कार हा दर 5 वर्षांनी देण्यात येतो. नेक्स्ट आहे जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने द रेजिस्टन्स फ्रंट याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? अमेरिकेने. चौथा बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव 2025 कोणी आयोजित केला? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑफ इंडियाने. कालावधी होता 14 ते 15 जुलै 2025. उद्दिष्ट होते चक्रीवादळ आणि पूर यासारख्या आपत्तीसाठी प्रादेशिक तयारीचे मूल्यांकन करणे. यामध्ये बिमस्टेकचे सदस्य देश सहभागी झालेले होते. नेक्स्ट आहे जुलै 2025 मध्ये G20 अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक कोठे झाली? दक्षिण आफ्रिकेतील डर्बन या ठिकाणी. 2026च्या QS बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगमध्ये भारतातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर कोणते ठरले आहे? दिल्ली. तर बघा, भारतातील सर्वात स्वस्त विद्यार्थी शहर आहे दिल्ली. आणि बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगमध्ये पहिले ठरलेले आहे मुंबई. म्हणजे 98 क्रमांकावरती आहे जागतिक लेवलवरती आणि भारतामध्ये 98व्या क्रमांकावरती आहे. आणि दिल्ली 104व्या क्रमांकावरती. कथकली आणि शास्त्रीय कला पुरस्कार कोणत्या राज्यात देण्यात आले आहेत? केरळ. राज्य कथकली पुरस्कार 2023 कुरूर वासुदेवन नंबूथिरी आणि कलामंडलम शंकर वॉरियर यांना देण्यात आला. पल्लूवर अप्पू मरार वाद्य पुरस्कार देण्यात आला मत्तनूर शंकरन कुट्टी मरार यांना. आणि तिसरा पुरस्कार केरळ नृत्य नाटक पुरस्कार हा कलामंडलम PN गिरिजादेवी यांना देण्यात आलेला आहे. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे आयोजित केला जाईल? गोव्यामध्ये. तारीख असणार आहे बघा, कालावधी असणार आहे 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान. आंद्रे रसेल कोणत्या क्रिकेट संघाचा खेळाडू आहे ज्याने जुलै 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे? वेस्ट इंडिज. 17 जुलै 2025 रोजी पृथ्वी 2 आणि अग्निवन क्षेपणास्त्रांची चाचणी कोठे करण्यात आली? ओडिशा राज्यामध्ये. सुजित कलकलने UWW रँकिंग मालिकेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. कोणत्या ठिकाणचा राजन काबरा CA परीक्षेत देशात पहिला आला आहे? छत्रपती संभाजीनगरचा आहे राजन छाबरा जो CA परीक्षेत देशात पहिला आला. नेक्स्ट आहे ऑपरेशन मेड मॅक्स कोणी सुरू केले होते? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने. जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? गुजरात राज्याने सुरू केलेले आहे. कोणत्या कालावधीसाठी? 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी.
मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मध्य प्रदेश राज्याने. किमान 2000 लोकसंख्या आणि 500 गोवंश असलेली गावे वृंदावन ग्राम म्हणून विकसित केली जाणार आहेत. AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. 2025चा राष्ट्रीय भूस्थानिक उद्योजक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र. भारतात साऊथहॅम्प्टन विद्यापीठाचे कॅम्पस कोठे स्थापन झाले आहे? हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात जगदीशपूर हल्दिया आणि बोकारो धामरा पाईपलाईन विभागाचे उद्घाटन केले? पश्चिम बंगाल. ज्युनियर राष्ट्रीय रग्बी 7S च्या अजिंक्यपद स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांचा किताब कोणी जिंकला आहे? बिहार राज्याने. एव्हेंडर्स वेल्थ हुरून इंडियाच्या 2025च्या अंडर 30 यादीत कोण अव्वल आहे? आदित्य पालीच्या. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात येतो? 20 जुलै रोजी. 2025ची थीम आहे प्रत्येक हालचाल मोजते. इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? पटनामध्ये. जुलै 2025 मध्ये भारताने गोवर आणि रुबेला लसींसाठी कोणत्या देशाला मदत केली आहे? बोलिव्हिया. 57वी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 4 पदके जिंकलेली आहेत. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती या देशातील दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 18 जुलै 2025 रोजी सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी महिला आरोग्यम सेलची स्थापना कोठे करण्यात आली आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. उद्देश आहे सरकारी कामाच्या ठिकाणी महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढवणे. भारतातील पहिला आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? गुजरात राज्याने सुरू केला आहे. 20 जुलै 2025 रोजी कोणाला ICC मध्ये असोसिएट सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे? तिमोर लेस्टे आणि झांबिया या 2 देशांना. ॲलोग्राफा इपुसो सॉरेडिका ही लायकेनची नवीन प्रजाती कोठे सापडली आहे? भारतातील पश्चिम घाटामध्ये. 2031 पर्यंत कोणता देश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करेल? इंग्लंड. जुलै 2025 मध्ये कोणत्या 3 देशांमध्ये त्रिपक्षीय रेल्वे करार झाला आहे? पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि अफगाणिस्तान. 19 जुलै 2025 रोजी कोणत्या राज्य सरकारने शक्तश्री कार्यक्रम सुरू केला आहे? ओडिशा राज्याने सुरू केलेला आहे शक्तिश्री कार्यक्रम. मुख्य उद्दिष्ट आहे मुलींच्या सुरक्षिततेला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे. अलीकडेच कोणत्या न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे? न्यायमूर्ती यशवंत वर्मा. कामे सुरू झालेली आहे तर रोख रक्कम प्रकरणामध्ये त्यांच्यावरती संशय घेण्यात आलेला आहे. तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश आहेत. 2025च्या FISU जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिल्यांदाच कांस्य पदक जिंकले आहे? बॅडमिंटन. भारताने कोणत्या रोगासाठी ॲडफाल्सिवॅक्स नावाची पहिली स्वदेशी लस तयार केली आहे? मलेरिया. 21 जुलै 2025 रोजी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा कोणी दिला? जगदीप धनकर यांनी. जगदीप धनकर हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी 21 जुलै 2025 रोजी आरोग्याच्या समस्येसाठी राजीनामा दिलेला आहे. भारताने कोणत्या देशाकडून अपाचे AH-64E हेलिकॉप्टर खरेदी केले आहे? अमेरिका, बोईंग कंपनीकडून. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजचे पहिले कॅम्पस कोठे स्थापन करण्यात आले आहे? मुंबई. मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट कोणत्या वर्षी झाला? ज्यातील 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे? 11 जुलै 2006 रोजी मुंबई ट्रेनमध्ये 7 साखळी बॉम्बस्फोट झालेले होते. यामधील 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आहे. स्थान बघा, पश्चिम रेल्वे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 7 साखळी बॉम्ब झालेले होते. राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो? 22 जुलै. 2025चा सर्वोत्कृष्ट जादू निर्माता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सुहानी शाह. जादूच्या दुनियेतील याला ऑस्कर असे समजले जाते. सर्वोत्कृष्ट जादू निर्माता पुरस्कार 2025 भारताच्या सुहानी शाह याला. जपान ओपन 2025 बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? शी युकी चीनचा खेळाडू आहे. महिला एकेरीचे विजेतेपद अन से यंग दक्षिण कोरिया. 2025चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? भारत. जुलै 2025 मध्ये युलिया स्विरिडेंको कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत? युक्रेन.
MiG-21 लढाऊ विमान कधी निवृत्त होईल? 19 सप्टेंबर 2025 रोजी. 21 जुलै 2025 रोजी V.S. अच्युतानंदन यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? केरळ राज्याचे. जुलै 2025 मध्ये दक्षिण चीन प्रदेशात धडकलेल्या वादळाला विफा असे नाव कोणी दिले? थायलंडने. इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनले आहेत? उमा कांजीलाल. इग्नू म्हणजे काय? इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. यांच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत उमा कांजीलाल. जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष कोण बनले आहेत? अजय सेठ. कोणत्या राज्याने परदेशी भाषा कौशल्य योजना CM फ्लाइट सुरू केली आहे? आसाम राज्याने सुरू केलेली आहे. CM फ्लाइटचा लॉंग फॉर्म काय होतो बघा? चीफ मिनिस्टर्स फॉरेन लँग्वेज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल ह्युमन टॅलेंट. उद्देश आहे परदेशात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना जपानी भाषेत प्रशिक्षण देणे. WTA टूर स्तरावर एकेरी सामना जिंकणारी दुसरी सर्वात वयस्कर महिला खेळाडू कोण बनली आहे? व्हीनस विलियम्स. वय 45 वर्ष आहे. इस्रो नासा यांचा संयुक्त उपग्रह निसार कधी प्रक्षेपित करण्यात आला? 30 जुलै 2025 रोजी. निसारचा लॉंग फॉर्म बघा, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. उपयोग आहे नैसर्गिक आपत्तींचे निरीक्षण करणे, पर्यावरण अभ्यास करणे, किनारी क्षेत्रांचे निरीक्षण करणे आणि हवामान बदलाचे विश्लेषण करणे. पेसा कायद्याच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन केले जाईल? मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी. वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजेच वाईज चॅम्पियन पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? मेरी पंचायत ॲपला. हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 77वा क्रमांक आहे. भारतीय पासपोर्ट धारक 59 देशांमध्ये विजामुक्त प्रवास करू शकतात. पहिल्या क्रमांकावरती आहे सिंगापूर. येथील सिंगापूरमधील जी लोक आहेत ते 193 देशांमध्ये विनाविजा प्रवास करू शकतात. शेवटच्या क्रमांकावरती आहे 99व्या क्रमांकावरती अफगाणिस्तान. इथं अफगाणिस्तानमधील जनता किंवा लोक हे 25 देशांमध्ये प्रवास करू शकतात. ग्लोबल फायनान्स मॅगझिनने भारतातील कोणत्या बँकेला 2025 चा सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक पुरस्कार दिला आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाला. 5 ऑगस्ट 2025 पासून खान पर्यटन प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? झारखंड. जुलै 2025 मध्ये फिनो पेमेंट्स बँकेने कोणत्या राज्यात UPI ला चालना देण्यासाठी गती बचत खाते सुरू केले आहे? पश्चिम बंगाल. 23 जुलै 2025 रोजी स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रचेत कोठे लॉन्च करण्यात आले? गोव्यातील वास्को या ठिकाणी. 20 जुलै 2025 रोजी राज्यातील दुग्ध उद्योगाला चालना देण्यासाठी कोणत्या सरकारने दूध अनुदान योजना सुरू केली आहे? आसाम राज्याने. 23 जुलै 2025 रोजी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने ट्रेसर्स मोहीम सुरू केली आहे? अमेरिका. अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थेने ही मोहीम सुरू केलेली आहे. ट्रेसरचा लॉंग फॉर्म काय होतो बघा? टँडेम रिकनेक्शन अँड कस्प इलेक्ट्रोडायनॅमिक्स रिकॉन्सियस सॅटेलाइट्स. कोणत्या राज्यात हॉर्नबिल संवर्धनासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाईल? तमिळनाडू. अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये हे स्थापना करण्यात येणार आहे तमिळनाडूतील कोयमतूर या ठिकाणी. कारगिल शौर्य वाटिका याची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? राजस्थान. राजस्थानमधील राजस्थान विधानसभा संकुल जयपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया मिशन कधी सुरू करण्यात आले? ज्या अंतर्गत भारताने 6 कोटी लोकांची तपासणी करण्याचे लक्ष्य साध्य केले आहे? 1 जुलै 2023 रोजी. पेन भाषांतर पुरस्कार 2025 कोणी जिंकला आहे? गीतांजली श्री. पुस्तक वन्स एलिफंट्स लाइव्ड हिअर लघुकथा संग्रह आहे. याचा अनुवाद कोणी केलेला आहे? डेजी रॉकवेल. हिंदीतून इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले आहे. ट्रॅव्हल अँड लीजर वर्ल्ड्स बेस्ट अवॉर्ड्स 2025 मध्ये जगातील टॉप 10 आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये मुंबई विमानतळाचा क्रमांक काय आहे? 9वा क्रमांक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. पूर्ण नाव काय आहे मुंबई विमानतळाचं? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कंपनी मॉर्गन स्टॅनलीच्या मते भारत कोणत्या वर्षी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? 2028 मध्ये. जुलै 2025 मध्ये कोणत्या संघटनेने भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प नायरा एनर्जी लिमिटेडवर बंदी घातली आहे? युरोपियन युनियनने. ब्रह्मपुत्रा नदीवर कोणता देश जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे? चीन. यारलुंग त्सांगपो
या नदीवरती ब्रह्मपुत्रा नदीचे नाव आहे तिबेटमध्ये असणार आहे जगातील सर्वात मोठे धरण. चीन हा देश बांधणार आहे. प्रकल्पाचे नाव असणार आहे यारलुंग चांगपो धरण लोअर रिचेस हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. 22 जुलै 2025 रोजी कोणत्या देशाने युनेस्को मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? अमेरिकेने. जानेवारी 2026 पासून गोड पेयांवर साखरेवर आधारित कर लागू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? संयुक्त अरब अमिराती. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना दिल्ली सरकारकडून किती बक्षीस रक्कम दिली जाईल? 7 कोटी रुपये. इस्रो आणि राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था यांनी कोणत्या प्रकल्पांतर्गत मत्स्य 6000 नावाची खोल समुद्रातील मानवयुक्त पाणबुडी विकसित करण्याचा करार केला आहे? समुद्रयान मोहिमेअंतर्गत. भारताने 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित वेळेच्या किती वर्षाआधी साध्य केले आहे? 5 वर्ष. साध्य करण्याचे लक्ष्य होते 2030 पर्यंत, परंतु 2025 मध्येच 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण केलेले आहे. सर्व मतदान केंद्रांवर 1200 पेक्षा कमी मतदार असलेले पहिले राज्य कोणते बनले आहे? बिहार. मुरली श्रीशंकरने 2025च्या जागतिक ॲथलेटिक्स पोर्तुगाल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. अशोक स्तंभाची प्रतिकृतीचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले आहे? श्रीलंका देशातील वास्कादुवा या ठिकाणी अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आलेले आहे. 24 जुलै 2025 रोजी भारत आणि कोणत्या देशादरम्यान मुक्त व्यापार करार करण्यात आला? भारत आणि ब्रिटन या देशांदरम्यान. भारतातील पहिला 50 किलोवॅटचा भूऔष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? अरुणाचल प्रदेश. INS अजय हे जहाज कोणत्या श्रेणीचे आहे जे 21 जुलै 2025 रोजी लॉन्च करण्यात आले आहे? अर्नाळा श्रेणी. GP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? व्ही नारायणन यांना. व्ही नारायणन हे इस्रोचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव आहेत. भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान कोण बनले आहेत? नरेंद्र मोदी. 26 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले? मालदीवच्या. भारत आणि कोणत्या देशादरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र 2025 संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? सिंगापूर. स्थान होते राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी. कालावधी होता 27 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान. आवृत्ती होती 14वी. मुख्य उद्देश होता संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेअंतर्गत लढाऊ रणनीतींचा सराव. नेक्स्ट आहे ULPGM V3 क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेने घेतली? DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. पूर्ण नाव आहे UAV लॉन्च्ड प्रिसिजन गाइडेड मिसाइल वर्जन 3. जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे पुन्हा सुरू केले आहे? चीन. जुलै 2025 मध्ये न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? त्रिपुरा. 2025चा आशिया कप कोणत्या देशात खेळवला जाईल? संयुक्त अरब अमिराती. जुलै 2025 कोणत्या राज्य सरकारने राज्य स्वच्छता कर्मचारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे? बिहार राज्याने. उद्दिष्ट काय आहे बघा? सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कल्याण आणि सामाजिक उन्नती सुनिश्चित करणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे. 2026 पर्यंत इस्रो किती नेव्ही उपग्रह प्रक्षेपित करेल? एकूण 3 उपग्रह. बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 मध्ये तन्वी शर्मा आणि वेनाला कलगोटला यांनी कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूमधील कोणत्या मंदिराला भेट दिली? गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर. जुलै 2025 मध्ये फ्रान्सने कोणत्या देशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे? पॅलेस्टाईन. भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे कोचची यशस्वी चाचणी कोठे झाली आहे? चेन्नई या ठिकाणी. 2025च्या FISU जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत? 12 पदके एकूण. नाहिद 2 उपग्रह कोणत्या देशाचा आहे जो 25 जुलै 2025 रोजी रशियाच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला? इराण या देशाचा. ग्लोबल स्पेस 2030 उपक्रमाची सुरुवात कोणत्या संस्थेने केली आहे? जागतिक आरोग्य संघटना. उद्दिष्ट काय आहे बघा? दृष्टी समस्या विशेषतः अपवर्तक दोष सोडवण्यासाठी दर्जेदार आणि परवडणारी डोळ्यांची काळजी सुनिश्चित करणे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले आहे? गोरखपूर या ठिकाणी. लॅटम GPT हे AI मॉडेल कोणाकडून विकसित केले जात आहे?
लॅटिन अमेरिकन देशांकडून. जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? 28 जुलै रोजी. 2025ची थीम आहे पुनर्संचयित लवचिकता आणि जबाबदारी. अनाहत सिंगने 2025च्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? कांस्य पदक. 2025ची जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप इजिप्तमधील कैरो या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? 29 जुलै रोजी. 2025ची थीम आहे मानव आणि वाघ यांच्यात सुसंवादी सहअस्तित्व. जुलै 2025 मध्ये संसद टीव्हीचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्पल कुमार सिंह यांची. देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? पॉवर लिफ्टिंग. परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? पंजाब. केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला आहे? एकूण 63 गावांचा समावेश झालेला आहे. इस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? गुजरात राज्यामध्ये. $4 ट्रिलियन बाजार मूल्य पर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे? एनव्हिडिया अमेरिकेतील कंपनी आहे. क्रूझ भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? गुजरात. UPI ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोठे पार पडले? पॅरिसमध्ये. भारताची पहिली ई-ट्रॅक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केली आहे? PME ड्राईव्ह. लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? डॉक्टर चिन्मय गुप्ते पुण्याचे आहेत ते. भारतीय वंशाचे फिरोज कचालिया कोणत्या देशाचे पोलीस मंत्री बनले आहेत? दक्षिण आफ्रिका. गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विद्याधर अनास्कर यांनी. कोणत्या देशामध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे? येमेन देशामध्ये. उंगलुदन स्टॅलिन प्रोग्राम कोठे सुरू करण्यात आला आहे? तमिळनाडू. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या सुंदर शहरासाठी देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकावला आहे? मीरा भाईंदर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे? सांगली. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? युवराज सिंग. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास भारत NCX 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? गुजरात राज्यामध्ये. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? नितीन गडकरी. कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे? JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प 2.0 ला मंजुरी दिली आहे? महाराष्ट्र राज्याने. गोरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? राजस्थान राज्यामध्ये. हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पश्चिम बंगाल. असोचॅमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? निर्मल मिंडा यांची. कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले आहे? झारखंड राज्याने. कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र राज्याने. महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे? 10 जिल्ह्यांमध्ये. फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? दिव्या देशमुख. दिव्या देशमुख ही फिडे महिला विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तशीच दिव्या देशमुख ही भारताची 88वी ग्रँडमास्टरही बनलेली आहे. जनरल मायकेल कुरिला हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत, ज्यांना पाकिस्तानने निशाने इम्तियाज पुरस्काराने सन्मानित केले आहे? अमेरिका या देशाशी संबंधित आहेत. बेल्जियम ग्रांड प्री 2025चा किताब कोणी जिंकला आहे? ऑस्कर पियास्ट्री यांनी. केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिन कधी साजरा केला जातो? 27 जुलै रोजी. भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला आहे? DRDOने. सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरला आहे? 46वा.
19 वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे? वैभव सूर्यवंशी 52 चेंडूमध्ये शतक केलेले आहे. माय डीड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आला आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जुलै महिन्यातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.